बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि तवेरा गाडी असा एकूण 3 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे स्पिरिट आणि तवेरा गाडी असा एकूण 3,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी अरुण विष्णू शेवाळे वय 38 रा गोडकेनगर इचलकरंजी याला ताब्यात घेऊन त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील प्रभारींना अवैध व्यवसाय करीत असलेल्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, त्याची विक्री आणि साठा करणाऱ्या इसमावर कारवाई करण्यासाठी पथके तयार करून अवैध दारूवर कारवाई करण्यासाठी माहिती घेत असताना या पथकातील पोलिसांना इचलकरंजी शहरातील काडापुरे तळ या ठिकाणी बनावट दारू करण्यासाठी लागणारे स्पिरिटने भरलेली पांढरी कलर असलेली तवेरा गाडी येणार असल्याची माहिती मिळाली. या मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आणि पोलीस पथकाने काडापुरे तळ्याकडे जात असलेल्या मार्गावर सापळा लावून पांढरी तवेरा गाडी ताब्यात घेऊन त्यात असलेले 20,400 रुपये किमतीचे स्पिरिटचे 17 प्लास्टिकचे कॅन मिळून आले. याबाबत चौकशी केली असता सदरचे स्पिरिट विजय भाटले रा गोडकेनगर इचलकरंजी सध्या रा निपाणी याच्या मालकीच्या तवेरा गाडीतून त्याच्या सांगण्यावरून बनावट दारू तयार करण्यासाठी घेऊन जात असल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस प्रदीप पाटील, प्रशांत कांबळे, सागर चौगुले, वैभव पाटील, विशाल खराडे, महेंद्र कोरवी, योगेश गोसावी, संतोष बर्गे व अरविंद पाटील यांनी केली.